मोहिनी एकादशीची आख्यायिका अशी आहे की असे मानले जाते की श्री महाविष्णूंनी याच दिवशी मोहिनीचा म्हणजे स्त्री रूपाचा अवतार घेतला होता. मोहिनी अवतार देवांना ब्रह्मांडीय सागरातून अमृत देण्यासाठी श्री महाविष्णूंनी स्त्रीरूप धारण केले होते. देव आणि असुर यांच्यात नेहमीच युद्ध चालू असे. असुर प्रत्येक प्रसंगी देवांना त्रास देण्याचा आणि त्यांना दुःखी करण्याचा प्रयत्न करत असत. बहुतेक वेळा केवळ श्री विष्णूच त्यांच्या मदतीला धावून येत असत. श्री विष्णूंनी देवांना असा उपदेश केला होता की जर त्यांनी अमृताचे म्हणजेच ब्रह्मांडीय सागरातील मृदू पेयाचे सेवन केले तरच ते अनंत काळ टिकू शकतील. त्याने त्यांना कूर्म म्हणजे कासव, मेरू आणि वासुकी वासुकी म्हणजे सर्प यांना आधार मानून समुद्र मंथन करण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. या उद्देशासाठी तो स्वतः कूर्म रूपात प्रकट झाला. जेव्हा देवांनी मंथन सुरू केले म्हणजे घुसळणे सुरू केले तेव्हा असुरही त्यांच्यात सामील झाले, कारण त्यांनाही अमृताची इच्छा होती. असुर वासुकीच्या डोक्याच्या बाजूला बसले आणि देव शेपटीच्या बाजूला बसले. याचा पहिला परिणाम म्हणजे हलाहल विष जे भगवान शिवाने प्राशन केले, परंतु श्री पार्वती देवींनी ते विष त्यांच्या गळ्यातच राहील याची काळजी घेतली. याच कारणामुळे भगवान शिवाला श्री नीलकंठ असे म्हटले जाते. मग ऐरावत म्हणजे पांढरा हत्ती, पारिजात वृक्ष इच्छापूर्ती करणारे झाड आणि उच्चैश्रवा म्हणजे पवित्र घोडा होता. चंद्रदेव, अमृतासह धन्वंतरी आणि श्री महालक्ष्मी अवतरल्या. जेव्हा श्री महालक्ष्मी प्रकट झाल्या तेव्हा त्यांच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झाले. असुरांनी धन्वंतरीकडून अमृत कलश घेऊन तो बळकावून तो आपल्या सोबत नेला. देवांनी मदतीसाठी श्री विष्णूकडे प्रार्थना केली. श्री विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण केले. त्यांनी आपल्या दर्शनाने असुरांना मोहित करून त्यांच्याकडून अमृत कलश हिसकावून घेतला. त्याने देव आणि असुरांना आपल्या मोहिनी रूपाच्या दोन्ही बाजूंनी बसायला सांगितले. त्याने अमृताचा कलश दर्भ नावाच्या वाळलेल्या गवतावर ठेवला आणि तो उचलून नेला. त्याने असुरांच्या बाजूकडे नजर टाकली आणि देवांवर अमृताचा वर्षाव करत राहिला. अमृताचे सेवन केल्याने देवतांना देवलोकात अमरलोकात कायमचे स्थान मिळाले. मोहिनी एकादशी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. या दिवशी भगवान विष्णूंनी समुद्र मंथनानंतर अमृत वितरणासाठी मोहिनी रूप धारण केले होते. हे व्रत सर्व पापांचे नाश करणारे, मोहजाल तोडणारे आणि मोक्ष देणारे मानले जाते. या दिवशी विष्णूंची पूजा आणि उपवास करण्याचे मोठे महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या मोहिनी रूपाची पूजा केली जाते. हे व्रत मानवाला मोहजाल आणि पापांपासून मुक्त करून मोक्ष मिळवून देते. पूजा विधी याचा असा असतो: सकाळी लवकर उठून स्नान करावे, भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी, मूर्तीला चंदन, फुले आणि तुळशीची पाने अर्पण करावीत, धूप दीप लावून विष्णू सहस्रनामाचे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. मोहिनी एकादशी व्रतकथा वाचावी किंवा ऐकावी. उपवासात फळे आणि दुग्धजन्य पदार्थ घ्यावेत. धान्य खाणे टाळावे. याने पापाचे निवारण होते, मोक्षप्राप्ती मिळते. आपण आता मोहिनी एकादशीची कथा ऐकूया. ही कथा महर्षी वशिष्ठांनी श्री रामचंद्र यांना सांगितली होती. एकदा श्रीराम म्हणाले की हे गुरुदेव, सर्व पापांचे व दुःखाचा नाश करणाऱ्या व्रताचे वर्णन करा. सीतेच्या वियोगामुळे मला खूप त्रास सहन करावा लागत आहे. महर्षी वशिष्ठ म्हणाले, हे राम,
आपण खूपच सुंदर प्रश्न मांडला आहे. आपली बुद्धी अत्यंत शुद्ध आणि पवित्र आहे. एखादी व्यक्ती आपले नाव घेऊन शुद्ध आणि पवित्र होते. तरीही लोकांच्या हितासाठी हा प्रश्न चांगला आहे. वैशाख महिन्यात येणाऱ्या एकादशीचे नाव मोहिनी एकादशी असे आहे. हे व्रत केल्याने मनुष्य सर्व पाप आणि दुःखापासून मुक्त होतो. याने सर्व मोहमायेपासून मुक्ती मिळते. मी याची कथा सांगत आहे, ती आपण ध्यानपूर्वक ऐकावी. सरस्वती नदी काठावर भद्रावती नावाच्या नगरीत द्युतिमान नावाचा चंद्रवंशी राजा राज्य करत होता. तेथे धनधान्याने संपन्न आणि पुण्यवान धनपाल नावाचा वैश्य देखील राहत होता. तो अत्यंत धर्माळू आणि विष्णुभक्त होता. त्यांच्या नगरात अनेक भोजनालय, प्याऊ विहिरी, तलाव, धर्मशाला निर्मित केल्या गेल्या होत्या. त्या रस्त्यावर आंबे, जांभूळ, कडुनिंबाचे अनेक वृक्ष लावले होते. त्यांचे 5 पुत्र होते: सुमना, सुबुद्धी, मेधावी, सुकृती आणि दृष्टबुद्धी. यापैकी 5वा पुत्र दृष्टबुद्धी महापापी होता. तो वेश्या, दुराचारी मनुष्यांच्या संगतीत जुगार खेळत असे, परस्त्रियेसह भोगविलास करत असे आणि मद्य, मांसाचे सेवन करत असे. या प्रकारे तो चुकीच्या गोष्टींमध्ये वडिलांची संपत्ती नष्ट करत असे. या कारणांमुळे वडिलांनी त्याला घराबाहेर काढले होते. घराबाहेर पडल्यानंतर त्याने आपले दागिने व कपडे विकायला सुरुवात केली. सर्व काही जेव्हा नष्ट झालं तेव्हा वेश्या आणि दुराचारी लोकांनी त्याचा साथ सोडून दिला. आता तो भूक तहानमुळे अतिशय दुःखी राहू लागला. कोणाचीही साथ नसल्यामुळे चोरी करू लागला. एकदा त्याला पकडल्यानंतर वैश्यचा मुलगा असल्याचे कळल्यावर त्याला ताकीद देऊन सोडण्यात आलं. परंतु दुसऱ्यांदा पकडण्यात आल्यावर त्याला कारागृहात टाकण्यात आलं. तुरुंगात त्याला खूप दुःख आणि यातना देण्यात आली. नंतर राजाने त्याला शहर सोडण्यास सांगितले. तो शहराबाहेर जंगलात गेला. तेथे वन्य प्राणी आणि पक्षी यांचे शिकार करून खाऊ लागला. काही काळानंतर तो बहेलिया बनून निघून गेला आणि धनुष्यबाण घेऊन त्यांनी प्राणी पक्षी मारून खाण्यास सुरुवात केली. एकदा भूक तहानमुळे व्यथित होऊन तो भटकत कौंडिण्य ऋषींच्या आश्रमात पोहोचला. तेव्हा वैशाख महिना होता आणि ऋषी गंगा स्नान करत होते. त्यांच्या भिजलेल्या कपड्यांचे काही शिंतोडे त्यावर पडल्यामुळे त्याला आता सुबुद्धी प्राप्त झाली. त्याने कौंडिण्य मुनींसमोर हात जोडून म्हटले की, हे मुनिदेव, मी जीवनात खूप पाप केले आहे. या पापांपासून मुक्तीसाठी सोपा व धन खर्च न करावा लागणारा उपाय सांगा. त्याचे वचन ऐकून मुनी प्रसन्न झाले आणि म्हणाले की, तू वैशाख शुक्ल पक्षाच्या मोहिनी एकादशीचे व्रत कर. याने तुझे सर्व पाप नष्ट होतील. मुनींचे वचन ऐकून तो अत्यंत प्रसन्न झाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे विधीपूर्वक व्रत केलं. या व्रताच्या प्रभावामुळे त्याची सर्व पापे नष्ट झाली आणि शेवटी तो गरुडावर बसून विष्णू लोकात गेला. ही 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. ही कथा तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. आणि हो, जर तुम्ही मला मदत करू इच्छित असाल तर सुपर थँक्सद्वारे तुम्ही मला मदत करू शकता. धन्यवाद.